तुमचं घर नेहमी पसारा झालेलं असतं का? पाहुणे येणार म्हटलं की तुमची धावपळ होते. आपण विचार करतो की घर स्वच्छ करायला पूर्ण रविवार हवा. पण खरं सांगू का, घर स्वच्छ ठेवण्यासाठी तासनतास मेहनत करण्याची गरज नसते, तर फक्त काही छोट्या सवयींची गरज असते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 ते 7 सवयी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही पाळल्या तर तुमचं घर रोज आरशासारखं चमकेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण बऱ्याचदा विचार करतो आठवड्यातून एकदा मोठी साफसफाई केली की झालं. पण सत्य हे आहे की एकत्र साफ करणे आणि रोज थोडे थोडे करणे यात खूप फरक आहे. संशोधनातून सिद्ध झालं आहे की अस्वच्छ वातावरण मनावर ताण निर्माण करतं. घर अस्ताव्यस्त असलं की माणसाला एकाग्रता येत नाही, थकवा जास्त वाटतो. या उलट स्वच्छ घरात राहिलं की मन प्रसन्न राहतं, काम नीट होतं आणि झोपही चांगली लागते. पहिली आणि महत्त्वाची सवय, सकाळी उठल्यावर लगेचच बिछाना आवरा. बऱ्याचदा आपण बिछाना न आवरता घरातली कामं करतो आणि बऱ्याचदा आपले कपडे देखील बेडवरती पडलेले असतात. त्यामुळे देखील घर अस्वच्छ वाटतं. हे ऐकायला साधं वाटतं, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. बिछाना आवरणं म्हणजे तुमच्या दिवसाची पहिली यशस्वी गोष्ट. यामुळे मन आपोआप आता घर नीट ठेवायचं या मोडकडे जातं. फक्त 2 मिनिटं लागतात. चादर नीट करा, उशा लावा आणि झालं. रात्री झोपताना उशांचे कव्हर आणि चादर सरळ करूनच झोपा. सकाळी अजून कमी वेळ लागेल. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे वापरलेली वस्तू जागेवर ठेवा. कात्री वापरली, ठेवा जागेवर. रिमोट वापरला, ठेवा. पाण्याची बाटली घेतली, परत ठेवा. हे वाटतं एवढं क्षुल्लक, पण दिवसभरामध्ये 50 वस्तू इकडच्या तिकडे राहिल्या की घर अस्ताव्यस्त दिसायला लागतं. यावर उपाय एकच, वापरल्यानंतर लगेचच घरातल्या प्रत्येक वस्तूला एक घर द्या. म्हणजे ती वस्तू कुठे असायला हवी ते ठरवा, मग ती नेहमी तिथेच राहील. तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे स्वयंपाकघराची आहे. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. स्वयंपाकघर हे घराचं केंद्र आहे. ते अस्वच्छ असलं की सकाळी उठल्यावर मन लगेच निराश होतं. त्यामुळे ओटा पुसा, भांडी विसळून ठेवा किंवा डिशवॉशरमध्ये लावा. गॅसवरचे डाग पुसून घ्या, कचरा बाहेर काढा. सकाळी उठल्यावर तुम्ही जेव्हा स्वयंपाक करायला जाता ना, तेव्हा असं स्वच्छ स्वयंपाकघरात काम केल्यावर तुम्हाला काम करायलाही छान वाटतं आणि दिवसाची सुरुवात देखील चांगली होते. त्याचबरोबर जेवण झाल्याबरोबर ताबडतोब काउंटर पुसण्याची सवय लावा. डाग ताजे असतानाच जास्त सहज पुसले जातात. जर तुम्ही खूप कठीण चिवट डाग पुसायला गेलात ना, तर ते काम तुमचा अजून वेळ घेऊ शकतो. म्हणूनच किचन नेहमी स्वच्छ ठेवा. सकाळी नाश्ता, दुपारचा स्वयंपाक करून झाला की लगेचच किचन ओटा क्लीन करून घ्यायचा. रात्री झोपायला जाण्याआधी स्वयंपाकघर स्वच्छ करूनच झोपायला जायचं. म्हणजे सकाळी तुम्ही उठल्यानंतर अशा स्वच्छ किचनमध्ये काम करायला, स्वयंपाक करायला तुम्हालाही आनंद मिळेल. तुमची चिडचिड होणार नाही. आणि स्वच्छ स्वयंपाकघर असेल तर तुम्हाला स्वयंपाकघराची डीप क्लिनिंग करण्याची गरज पडणार नाही, कारण तुमचं स्वयंपाकघर हे वरचेवर क्लीन होत राहतं. म्हणजे घाण, चिकट डाग नसतीलच तर मग किचनची डीप क्लिनिंग करण्याची गरजच पडणार नाही. डीप क्लिनिंग कधी करण्याची गरज पडते, जेव्हा तुम्ही किचनकडे दुर्लक्ष करता किंवा घराकडे दुर्लक्ष करता. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते कठीण चिवट डाग जे आहेत ते इतका वेळ घेतात स्वच्छतेसाठी. त्यासाठी तुम्ही किचन क्लीन करण्याची रोजची सवय ठेवा. त्याचबरोबर तुम्ही रोज 10 मिनिटं एका कोपऱ्याला स्वच्छ करा. आता ही जी सवय आहे अतिशय छोटीशी वाटत असली तरी खूप मोठा फरक तुमच्या घरामध्ये आणू शकते. बघा, हे 10 मिनिटं जे आहेत ते तुमच्या घरातली रोजची क्लिनिंग झाल्यानंतर तुम्हाला द्यायचे आहेत. मग या 10 मिनिटांमध्ये तुम्ही घरातला कोणताही कोपरा स्वच्छ करा. तुम्हाला असं वाटलं देवपूजा झालेली आहे, देवपूजा झाल्यानंतर लगेचच त्याच्या खालचं ड्रॉवर जे आहे देवघरातलं ते क्लीन करून घ्यावं, तर ते लगेचच 10 मिनिटांमध्ये क्लीन करून घ्यायला हरकत नाही. ते जर तुम्ही तसंच ठेवलं तर ते महिनोन-महिने तसंच पडून राहतं आणि तुमची स्वच्छता जी आहे ती अपूर्ण राहते. म्हणजेच तुमचं काम अजून किचकट होऊन बसतं. कारण जे काम तुम्हाला करायला 10 मिनिटं लागतात ते जर तुम्ही तसंच पडून राहून दिलं महिनोन-महिने, तर मग ते अजून चिवट आणि वेळखाऊ होऊ शकतं. म्हणूनच जर तुम्ही 10 मिनिटाचा हा नियम किंवा 10 मिनिटाचा हा रूल जर पाळला ना, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि असं नाही की तुम्ही फक्त देवघर किंवा किचनची स्वच्छता या वेळेमध्ये करावी. तुम्हाला असं वाटलं एखाद्या रूममध्ये तुम्ही डस्टिंग करताय आणि त्या रूमचा एखादा कोपरा स्वच्छ करावा आणि लगेचच तुम्ही 10 मिनिटांमध्ये वेळात वेळ काढून ती स्वच्छता केली ना, तर ती रूम देखील तुमची क्लीन होत जाते. एक एक कोपरा रोज ठरवायचा की मला 10 मिनिटं एक कोपरा स्वच्छ करायचा आहे. मग भलेही ते हॉलमधलं एखादा ड्रॉवर असेल, किचनमधलं एखादं ड्रॉवर असेल किंवा तुमच्या बेडरूममध्ये असेल. रोज थोडं 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 क्लीन करत राहायचं आणि डीप क्लिनिंगची वाट बघायची नाही.
रोज तुम्हाला वाटलं की एखादा भाग घाण झालेला आहे तर तो क्लीन करत राहायचा. असं केल्याने काय होईल की तुमच्या घराची आणि म्हणजे किचनची, तुमच्या प्रत्येक रूमची क्लिनिंग जी आहे ती सतत होत राहील आणि खूप वेळ लागणार नाही तुम्हाला. जर तुम्ही ठरवलं की आता मी एकदाच सगळ्या घराची साफसफाई करणार, तर तुम्ही किती थकाल याचा विचार करा. त्यामुळे हे फक्त 10 मिनिटं तुम्ही रोज दिलेत ना, तर म्हणजे फार काही वेळ लागत नाही या गोष्टीला. आपण विचार करतो की आज करू, उद्या करू. पण जर तुम्ही रोज सवय लावून घेतली ना, जशी आपण स्वयंपाक करण्याची सवय लावलेली असते किंवा बाथरूम आपण रोज क्लीन करतो, स्वयंपाकघराचा ओटा क्लीन करतो, तशी ही 10 मिनिटाची सवय जर तुम्ही लावून घेतली ना, तर नक्कीच तुम्हाला फरक हा जाणवेल. आता त्याचबरोबर ना, आता त्यापुढची सवय म्हणजे 30 मिनिटाचा नियम. आता 30 मिनिट्स रूलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर पहा स्वयंपाकघर जे आहे ते सगळ्यात जास्त घाण होतं. रोज आपण स्वयंपाकघराचा ओटा स्वच्छ केल्यानंतर देखील स्वयंपाकघरामध्ये खूप चिकटपणा, चिकट थर जे आहे ते जमा होतात. आपले तिखटा-मिठाचे डबे असतात किंवा पिठाचा डबा असतो किंवा इतर डबे असतात, ते खूप चिकट झालेले असतात. मग त्यांना क्लीन करायला आपल्याला वेळ मिळत नाही, कारण रोजची एवढी साफसफाई असते, की त्यातून आपण कधी वेळ काढणार? मग त्यासाठी काय करायचं, की तुम्ही आठवड्यातून एक दिवस निवडायचा. मग तो रविवार का असेना, रविवारी तुम्ही ठरवलं किंवा तुम्ही शनिवार निवडू शकता. शनिवारच्या दिवशी तुम्हाला 30 मिनिटं किचनमध्ये द्यायची आहेत. मग त्यासाठी तुम्ही घरातली कामं पटापट आवरायची आणि थोडा वेळ आराम केल्यानंतर मग 30 मिनिटाचा तुम्ही हा जो वेळ आहे किचनमध्ये द्यायचा. मग 30 मिनिटामध्ये जेवढं काम तुम्ही करू शकताय तेवढंच करायचं. आता बघा, आज मी ना माझ्या किचन ओट्यावरती म्हणजेच काउंटर टॉपवरती जेवढं सामान आहे ना, ते क्लीन केलेलं आहे 30 मिनिटामध्ये. मग आता जेवढं सामान मला दिसत होतं तेवढं मी ठरवलं होतं की मी आज हे आवरणार. तर तेवढंच क्लीन करायचं. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये परत 30 मिनिटाचा रूल फॉलो करायचा. मग ज्यामध्ये तुम्ही तुमचे वरचे जे शेल्फ असतील, त्या शेल्फमधले सगळे डबे क्लीन करू शकता. तुम्हाला असं वाटलं किचन चिमणीला मला खूप वेळ लागतो क्लीन करायला, तर चिमणी क्लीन करा. खिडकी असते, किचन म्हणजे इतका पसारा असतो. किचनमध्ये तुम्ही कितीही क्लिनिंग करत राहिला ना, तरी ते जशाला तसं होत राहतं. ही एक सायकल आहे. याला वरचेवर तुम्हाला क्लिनिंग ही करतच राहावी लागते. म्हणून मग तुम्ही असं 30 मिनिटाचा रूल सेट केला ना, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून तुम्ही हे करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदाच तुम्ही किचन डीप क्लिनिंग करायला जाल ना, तर तुम्हाला 2 दिवसही लागू शकतात आणि मग स्वयंपाक ते तर राहीलच बाजूला. कारण सगळा पसारा बाहेर काढला, की मग स्वयंपाक करायचं बाजूला राहून जातो ना. आपण इतकं थकतो, मग बाहेरून डबा मागवा किंवा मग बाहेर हॉटेलला खायला जा, मग घरामध्ये तसाच पसारा पडलेला असतो आणि आजारपणं लागतात ते वेगळेच. म्हणून काय करायचं, की 30 मिनिटाचा हा नियम तुम्ही फॉलो करू शकता. करून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आता असं नाही की तुम्ही किचन ओट्यावर जे पडलेलं आहे सामान तेच क्लीन करायचं. आता माझं हे खूप घाण झालं होतं, चिकट झालं होतं, म्हणून मी ते सगळं धुवायला काढलेलं आहे. पण हे पण तुम्ही तुमच्या 10 मिनिटाच्या रूलमध्ये क्लीन करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की 10 मिनिटामध्ये मी किचनचा एखादा कोपरा स्वच्छ करू शकतो, म्हणजे रोजची किचनची क्लिनिंग व्यतिरिक्त, तर तुम्ही ते 10 मिनिटाच्या रूलमध्ये बसवलं ना, तर हे पण तुमचं वरचेवर स्वच्छ होत राहील. किंवा तुम्ही आठवड्यातून असे 30 मिनिटं द्या आणि तुमच्या किचनची डीप क्लिनिंग करत राहा. एका आठवड्यामध्ये किचन काउंटर टॉपवरचं सगळं क्लिनिंग केलं, दुसऱ्या आठवड्याला तुम्ही डबे वगैरे स्वच्छ करून घेतले. असं वरचेवर क्लिनिंग करत राहायचं. आणि हा 30 मिनिटाचा रूल जो आहे तो तुम्हाला दिवाळीच्या साफसफाईची वाट बघायची वेळ येऊ देत नाही, एवढी मी गॅरंटी देते. आणि वेळही कमी लागतो, तुम्ही थकत पण नाही फार. कारण काय होतं की आपण थकतो म्हणून ते काम करायला घाबरतो. म्हणूनच जर असं आनंदात काम करायचं असेल ना, तर थोडे थोडे कामं करायचे. एकदम अंग भरून काम करायला कधीही जायचं नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटत असल्या तरी याचा परिणाम खूप मोठा आहे, आधी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे थोडी थोडी क्लिनिंग करायची, एकदाच क्लिनिंग करायला कधीही जायचं नाही. मग ती किचनची क्लिनिंग असेल किंवा आपल्या घरातली इतर कोणतीही क्लिनिंग असेल, 30 मिनिटाचा रूल फॉलो करा किंवा तुम्हाला शक्य असेल तर रोज 10 मिनिटाचा रूल फॉलो करा. पण रोज थोडी थोडी स्वच्छता करत राहा. तुम्हाला दिवाळीच्या साफसफाईची किंवा 6 महिन्याच्या साफसफाईची वाट बघण्याची गरजच उरणार नाही आणि कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवू शकाल. किचनच्या स्वच्छतेकडे म्हणा किंवा घराच्या स्वच्छतेकडे तर आपण नेहमीच लक्ष देतो. पण एक गोष्ट दुर्लक्षित अजिबात करायची नाही, ते म्हणजे आपल्या बाथरूममध्ये असलेले सिंक, बाथरूमची स्वच्छता देखील खूप महत्त्वाची आहे. सिंककडे पण आपण लक्ष देत नाही आणि बऱ्याचदा किचनमधले सिंक पण आपण दुर्लक्षित करतो, पण त्यामध्ये देखील बरीचशी घाण साचून राहते. त्यामुळे आपल्या घरामध्ये कॉकरोचेस येतात आणि हे कॉकरोचेस आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे बाथरूमची क्लिनिंग ही रोज करत राहायची. रोज 2 बाथरूम असतील तर तुम्ही एक दिवस आड करू शकता किंवा तुम्ही कामं वाटून घेऊ शकता.
घरातील एका व्यक्तीने एक बाथरूम केलं तरी तुमचं घर जे आहे ते स्वच्छ होत राहील, बाथरूम देखील क्लीन होत राहील. आणि तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर किचन ओटा साफ केला आणि किचन सिंकमध्ये जर तसंच खरकटं पडलेलं असेल तर ते देखील योग्य नाही. त्यामुळे किचन सिंक देखील क्लीन करणं महत्त्वाचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी जर तुमच्याकडे ते किचनला म्हणजे किचन सिंकमधल्या जाळीला लावायला झाकण असेल तर ते लावून ठेवावं, कारण इथूनच कॉक्रोचेस बाहेर येतात. आणि ते नसतील तर मग तुम्ही किचन सिंक पूर्ण क्लीन करून मगच रात्री झोपायला जायचं. ही छोटी सवय आहे पण हिचा फरक खूप मोठा आहे. याचा संबंध आपल्या आरोग्याशी आहे, म्हणून ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे खूप साचू देऊ नका. रोज मशीनला एक तरी लोड लावा, जेणेकरून कपडे खूप जमा होणार नाहीत आणि हे जमा झालेले कपडेच आपल्या घरामध्ये खूप पसारा आणि घर अस्वच्छ दिसण्याचं कारण असतात. त्यामुळे ही देखील बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे नियम जर आपण पाळले, त्याचबरोबर लॉन्ड्री रुटीन जर आपण पाळलं तर नक्कीच आपलं घर स्वच्छ राहण्यासाठी मदत होते. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. ज्याही छोट्या छोट्या सवयी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही आयुष्याचा एक भाग म्हणून स्वतःसाठी निवडू शकता. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या तुम्हाला हेल्पफुल वाटल्या असतील, थोड्या जरी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का हे देखील कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी